तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सुरांच्या शाळेत. तर मागल्या काही लेसन्समध्ये मी आतापर्यंतचे 1 पासून 20 पर्यंतचे पूर्ण अलंकार म्हणजे बेसिक फाउंडेशन ऑफ म्युझिक आणि त्याच्या आधी थोडं थिओरिटिकल इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे. आता इथून समोर जो 21वा अलंकार आहे तो थोडा टफ आहे किंवा आपण त्याला कॉम्प्लेक्स म्हणू शकतो, कारण त्याच्यात स्वरांची पूर्ण गुंतागुंत केलेली आहे. ते तुम्हाला कशी हे मी तुम्हाला त्यामुळे आजच्या लेसनमध्ये एकच अलंकार असणार आहे. आणि हा न विसरता आषाढ एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. त्यानिमित्त एक विठ्ठलाचं भजन सुद्धा मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि कसं काय किंवा नंतर या सगळ्या गोष्टी कशा म्हणायच्या, हार्मोनियम त्याच्यावर कशी वाजवायची, म्हणायचं कसं, गायचं कसं, त्यातले बारकावे कुठले, हे सगळं मी तुमच्यासमोर करतो. पण आज एक डेमो, आज आषाढच्या निमित्ताने एक विठ्ठलाचं भजन अभंग आपण घेऊया. अलंकारानंतर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी करेल. सो आजचा अलंकार आहे अलंकार 21वा. हा तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचा आहे. आय होप तुम्हाला तानपुऱ्याचा आवाज येत असेल आणि मी बोलण्याचा पण आवाज क्लिअरली येत असेल. सो आपण सुरू करूया. तानपुरा. आरोह. सा ग रे ग सा रे ग म रे म ग म रे ग म प ग प म प ग म प ध म ध प ध म प ध नि प नि ध नि प ध नि सा. हा होता आरोह. अवरोह. सा ध नि ध सा नि ध प नि प ध प नि ध प म ध म प म ध प म ग प ग म ग प म ग रे म रे ग रे म ग रे सा. तुम्हाला जरा कॉम्प्लेक्स वाटू शकतो, पण हा अलंकार आपल्याला 3 पट्टींमध्ये म्हणायचा आहे, म्हणजे 3 लयीन मध्ये म्हणायचा आहे. द्विती मध्यलय, त्याच्यानंतर द्रुतलय आणि त्यानंतर अतिद्रुत. तर आता जो मी मध्यलय म्हटला तो थोडा स्पीडअप करून तुम्हाला लय पण लक्षात येईल काय असते. थोडा स्पीडअप करून मी आता दुसऱ्या पॅटर्न मध्ये म्हणणार आहे, दुसऱ्या लयीमध्ये म्हणणार आहे, द्रुतलयमध्ये. सा ग रे ग सा रे ग म रे म ग म रे ग म प ग प म प ग म प ध म ध प ध म प ध नि प नि ध नि प ध नि सा. सा ध नि ध सा नि ध प नि प ध प नि ध प म ध म प म ध प म ग प ग म ग प म ग रे म रे ग रे म ग रे सा. आता यापेक्षा तिप्पट अतिद्रुत. सा ग रे ग सा रे ग म रे म ग म रे ग म प ग प म प ग म प ध म ध प ध म प ध नि प नि ध नि प ध नि सा. सा ध नि ध सा नि ध प नि प ध प नि ध प म ध म प म ध प म ग प ग म ग प म ग रे म रे ग रे म ग रे सा. असंच तुम्ही याला जेव्हा तालांसोबत म्हणता, सुरांसोबत व्यवस्थित स्वरांनी म्हणता, तेव्हा हा अलंकार सुपर. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आज तुम्ही गाणं शिकलात, त्याच्यामुळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप समोर जायचं आहे आणि हे सगळं तुम्हालाही येणं शक्य आहे. फक्त तुम्हाला रियाज, प्रॅक्टिस आणि माझ्या लेसनवर लक्ष ठेवा. येणाऱ्या व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांना ज्यांना गाणं शिकायचं आहे, ज्यांना असं वाटतं की गाणं माझ्या आयुष्याचा भाग व्हावा, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि येस, तुमचे अभिप्राय मी वाट बघतोय, नक्की कळवा. थँक्यू सो मच.